सोलापुरातील सहकारी तत्वावरील कारखान्यांवर कारवाईचा बडगा। सहकारी तत्वावरील बीडी कारखान्यावर सहकार कायद्यानुसार कारवाई करणार उपनिबंधक डॉक्टर बागल। सोलापुरात बीडी उत्पादन करणाऱ्या सहकारी तत्वावरील कारखानदार व संचालकांवर बेकायदेशीर व सहकार कायद्याचा भंग केल्याप्रकरणी कारवाई करणार असल्याचे आदेश सोलापूर शहर सहकारी उपनिबंधक डॉक्टर बागल यांनी महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेशाध्यक्ष विष्णू कारंपुरी महाराज यांना एका आदेशाद्वारे कळविले आहे। सोलापुरात गरीब महिला बीडी कामगारांच्या मजबुरीचा फायदा घेऊन भांडवलदार कारखानदारांनी सहकारी तत्वावर बीडी उत्पादक कारखाने सुरू केले आहे। सदर कारखान्यांच्या माध्यमातून बीडी कामगारांना कायद्यानुसार मिळणारे हक्क व फायद्यापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न प्रामुख्याने केला जातो। त्याचबरोबर किमान वेतन देखील दिले जात नाही। तसेच यावेळी उत्पादन संस्थेची पंच कमिटी नेमणूक केल्याची कुठल्याही कामगारांना माहिती नाही। महिला कामगार ह्या कामगार म्हणूनच काम करतात, परंतु त्याच महिलांना या संस्थेत संचालक व कार्यकारी मंडळावर नेमणूक केली आहे याची माहिती देखील सदस्य असलेल्या कामगारांना माहिती नसते। महिला कामगार या केवळ बीडी वळणाऱ्या कामगार म्हणून त्या कारखान्यात काम करतात। अशा प्रकारे सहकार कायद्याचा दुरुपयोग करून आणि कायद्याचा भंग करून हे कारखानदार कामगारांची व शासनाची फसवणूक करत असल्याची तक्रार महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने जिल्हा उपनिबंधकांना देण्यात आली। त्या अनुषंगाने सोलापूर शहर उपनिबंधक सहकारी संस्था यांनी सोलापुरातील सहकारी तत्वावर चालणाऱ्या बीडी कारखान्यांवर चौकशी करण्याचे आदेश दिले आहे, अशी माहिती महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेशाध्यक्ष विष्णू कारंपुरी महाराज यांनी सदर प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे। महाराष्ट्र सोलापुरात बीडी कामगारांची मोठी संख्या असून ज्याप्रमाणे कामगारांचा शहर असं मानला जातो त्याचप्रमाणे बीडी कामगारांची सुद्धा मोठी संख्या या ठिकाणी आहे। परंतु काही दिवसापासून या बीडी उद्योगावर आलेल्या विविध संकटामुळे कामगारांना पुरेसे काम मिळत नाही, योग्य पद्धतीने मोबदला मिळत नाही, त्याचबरोबर कायदेशीर मिळणारे हक्कसुद्धा मिळत नाहीत। या सर्व परिस्थितीचा आढावा घेता बीडी कामगार अनेक कष्ट सहन करत, त्रास सहन करत बीडी कारखान्याच्या व्यवस्थापनाकडून जे त्रास होतात त्याला दुर्लक्ष करत आपली उपजीविका, आपलं कुटुंब चालवत आहे। तरी देखील बीडी कामगारांना त्यांचा हक्काचा मोबदला, कायदेशीर मिळणारा मोबदला यापासून वंचित ठेवण्यासाठी बीडी उत्पादक भांडवलदारांनी एक नवीन शक्कल लढविलेली आहे। ते म्हणजे सहकारी तत्वावर बीडी कारखाने सुरू करून, स्थापना करून, या सहकारी तत्वावरून स्थापना करण्यामागचा एकच उद्देश त्यांचा आहे की आपण या कामगारांना मिळणारा जो कामगार हक्क आहे, जो कामगार कायद्यानुसार मिळणारे हक्क आहे ते मिळू नये म्हणून हे कामगार नाहीत, आम्ही सगळे मिळून मालक आहोत अशा प्रकारे भासविण्याचा प्रयत्न करून सर्व कामगारांना सभासद बनवून घेऊन त्यातलेच काही पदाधिकारी नेमून चेअरमन, व्हाईस चेअरमन, सेक्रेटरी असं काही पदाधिकारी नेमून सहकारी तत्वावर सोसायटी काढून जिल्हा उपनिबंधकांच्या माध्यमातून सोसायटी स्थापना केलेल्या आहे। या सोसायटीच्या माध्यमातून या बीडी कामगारांना म्हणावे तसे बीड्या करून घेतात आणि त्यांचा मोबदला देत नाहीत। असा प्रकार समोर आल्यावर महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने DDR साहेबाकडे एक तक्रार नोंदविली। त्या तक्रारीच्या आधारे DDR साहेबांनी जिल्हा उपनिबंधकांनी शहर उपनिबंधकाकडे एक पत्र पाठवलं की आदेश काढला की जे सोसायटी आहे त्यांचा ऑडिट करा, तपासण्या करा, खरोखरच हे सहकारी संस्था आहेत का, या असा आदेश काढलेला आहे। या पूर्ण कामकाजामध्ये महाराष्ट्र कामगार सेना त्याचा पाठलाग करीत आहे, त्या पाठपुरावा करत आहे आणि बीडी मालक लोक हे कामगारांना सहकार तत्वाचा आधार घेऊन त्याच्या मागे लपून सहकार तत्वाच्या सोसायटीच्या माध्यमातून संस्थाच्या मागे लपून हे पूर्ण बीडी कामगारांना अशा प्रकारचं फसवणूक आणि शासनाकडे देखील फसवणूक करीत आहेत। म्हणून या बाबतीत पाठपुरावा करत असताना शहर उपनिबंधकांनी एक आदेश काढला की या सोसायटीचा तपासणी करून संपूर्ण माहिती आणून द्या, ऑडिट नाही केलेल्या लोकांना ऑडिट करा
अन्यथा कारवाईला समोर जा अशा प्रकारचे आदेश काढलेले आहेत. म्हणून आम्ही लवकरात लवकर या बाबतीमध्ये जर कारवाई नाही झाली तर आमचा आंदोलनाचा इशारा DDR साहेबांनी दिलेला आहे. त्याचबरोबर अजून एक माहिती समोर आम्ही आणणार आहोत की या कारखाने काढत असताना राष्ट्रीय पुरुषांच्या नावाने, लोकप्रतिनिधींच्या नावाने, सध्या आमदार आहेत अशा लोकांच्या नावाने सोसायट्या काढून बिडी कामगारामध्ये प्रशासनावर दबाव आणण्याचा प्रयत्न हे कारखानदार करीत आहेत. म्हणून तुम्ही काय करा, किती करता करा, काय कुठं पळता पळा, पण शेवटी कामगारांना न्याय मिळवून देण्याशिवाय गप्प बसणार नाही महाराष्ट्र कामगार सेना. आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रणित महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने या ठेकेदारी कारखान्याचा, सहकार तत्वावर कारखान्याचा आणि बुट्टी कारखाना, बेकायदेशीर बुट्टी कारखान्याचा पर्दाफाश करणार. जय हिंद. SB न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.